आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर एकेकाळी गँगस्टर अबू सालेमची अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडमध्ये मोठी दहशत होती। त्याचा फोन आला की मुंबईतील व्यावसायिक थरथर कापत असत। पण आता या गँगस्टरला कापरं भरलंय, कारण त्याला एन्काउंटरची भीती सतावू लागली आहे। बॉलिवूडमधून हफ्ता वसुलीचं एक नवं समीकरण समोर आलंय। गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गँगस्टर अबू सालेमची झोप उडाली आहे। आपला एन्काउंटर अथवा घातपात होईल अशी भीती त्याला सतावू लागली आहे। त्यामागचं कारणही तसंच आहे। सालेमला तळोजा तुरुंगातून इतरत्र हलवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच सालेमचं धाबदण आणलंय। हमने अबू सलेम के लिए एक कोर्ट में एप्लीकेशन अर्जी किया है, ये कह के कि उनको तलोजा जेल से कोई और जेल में शिफ्ट ना किया जाए, क्योंकि कोई और जेल में उनके ऊपर जानलेवा हमला हो सकता है। उनके ऊपर पहले भी 2 बार जानलेवा हमला किए गए हैं, जिसके बाद से टाडा कोर्ट में जेल का इंस्पेक्शन लिया था और जेल अथॉरिटीज को ये डायरेक्शन दिया था कि इनकी सेफ्टी की जिम्मेदारी अब जेल अथॉरिटीज की है। अबू सालेम हा 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतला आरोपी आहे। या प्रकरणी त्याच्यावर खटला चालवला जातोय, पण काही दिवसांपासून त्याला तळोजा तुरुंगातून इतर तुरुंगात हलवण्याच्या हालचाली सुरू असल्याची कुणकुण सालेमला लागली आहे। दुसऱ्या तुरुंगात घेऊन जात असताना आपला एन्काउंटर होण्याची भीती सालेमला सतावू लागली आहे। तसंच आपल्या वाहनाला अपघात घडवून आणला जाण्याचा संशयही त्यानं व्यक्त केलाय। सालेमनं आपल्या वकिलामार्फत या प्रकरणी कोर्टात एक याचिका दाखल केली आहे। आपल्याला दुसऱ्या तुरुंगात हलवू नये अशी विनंती सालेमनं त्या याचिकेतून केली आहे। उनके जो 2 केसेस है, दिल्ली के केसेस, जिनके लिए उनको बार-बार जाना पड़ता है, उनको लेके जाना पड़ता है, क्योंकि वो केसेस भी अभी खत्म होने आए हैं। वो तलोजा जेल से उनकी तारीख बराबर लगती है, किसी और जेल से उनकी तारीख लगे ना लगे उस चीज की गारंटी नहीं है। या प्रकरणी कोर्टानं तळोजा तुरुंग अधीक्षकांना आपलं म्हणणं मांडण्याचा आदेश दिलाय। तसंच कोर्टाचा पुढचा आदेश येईपर्यंत सालेमला इतरत्र न हलवण्याचे आदेश तळोजा तुरुंग अधीक्षकांना देण्यात आले। पोर्तुगालमधून प्रत्यार्पणानंतर अबू सालेमला आर्थर रोड तुरुंगात आणण्यात आलं होतं, पण दाऊदचा हस्तक मुस्तफा डोसावर हल्ला झाल्यानंतर त्याला तळोजा तुरुंगात हलवण्यात आलं होतं। गेल्या 19 वर्षांपासून सालेम तुरुंगाची हवा खात असून त्याची इतर तुरुंगात रवानगीची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।